मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 2. इश्के दी चाशनी, मीठी मीठी चाशनी. अरे, वाय आर यू क्राईंग? सॉरी ना, आय सेड सॉरी. गयावया करतच त्याचं बोलणं अन हिने उपड्या हातानेच गालावरचे अश्रू पुसले. पण मनात गोंधळ. अहो नाही, तसं नाही. आवाजात पूर्ववत करण्याचा प्रयत्न केलाच, पण नाकाची सुरसूर पोहोचलीच त्याच्यापर्यंत. मेघा, लिसन, संध्याकाळी महत्वाची मीटिंग होती, सो मला थांबावं लागलं. ॲन्युअल रिपोर्ट रिव्ह्यू होता. फोन डिस्चार्ज झाला. त्याचं अजिजीने बोलणं काही थांबेना. अहो पण मी कुठे काय? तिला उमगेना हे का असे समजावत आहेत? हातात ते लेटर, डोळ्यात आनंदाश्रू अन घशात दाटून आलेले. त्याच वेळी आलेला त्याचा फोन. ते पाहून तर हुंदका आवरलाच नाही. रडका आवाज त्याच्या कानी आणि आधीच घाबरलेल्या त्याचा पॅनिक मोड ऑन. सी, असे रडू नका प्लीज. आपण उद्या संध्याकाळी एकत्र कॉफी घेऊ, आय प्रॉमिस. त्याचा अति घाबरलेला आवाज ऐकून हसूही येत होते, आणि त्याहून जास्त बारीकसा राग की काहीच ऐकून घेत नाही. मेहराजी, ऐकून तर घ्या. किंचित चढ्या आवाजातच तिचं बोलणं, आणि तोही दचकला. ओ सॉरी सॉरी, बोला प्लीज. डोळे बंद करून ओरडा ऐकण्याची पूर्ण तयारी केलेली मनाची. राजीव, गलती की है, अब भुगतो. मेघा इज अँग्री. संध्याकाळसाठी मला काहीही वाटलेले नाही. मी सहज विचारलेलं, वेळ असेल तर भेटूया. आणि आय नो आपण दोघेही सध्या बिझी आहोत. AGM इज मोर इम्पॉर्टंट दॅन इव्हिनिंग कॉफी. सुप्रीम पुढे दुसरे काहीही महत्वाचे नाही. ना तुम्ही ना मी, हे आपणच ठरवलंय, आठवलं ना? तिचं अतिशांत स्वरात बोलणं ऐकून बंद केलेले डोळे टपकन उघडले गेले. नक्की काय ऐकलं यावर विश्वास बसेना पटकन. सो यू आर नॉट अँग्री ना? हळूच खात्री करून घेतलीच. नाही, अजिबात नाही. बट देन वाय आर यू क्राईंग? आता त्याचा त्रासिक स्वर बाहेर आलाच. इतका वेळ त्याला रडून घाबरवल्याबद्दल चिडचिड होणारच होती. ओहो, आनंदाश्रू होते. थांबा 1 मिनिट. हातातील लेटर बेडवर ठेवत त्वरित त्याचा फोटो त्याला पाठवलाच. हे पाहून रडू आलं बस. किंचित रडत हसत तिचं सांगणं, आणि त्या 10 वर्षांपूर्वीच्या भेटीची गोड आठवण पाहून त्याचंही मन गलबललंच. स्वीट मेमरी. त्याचाही कातर स्वर. बेस्ट मेमरी. आपल्या कहाणीची ही सुरुवात आहे, हाच प्रारंभ. मधली हरवलेली काही वर्ष आता भरून काढायची सोबत. येस, डेफिनेटली. काही क्षण दोघेही न्याहाळत होते ते लेटर. त्याला आर्या आठवलेली, तिला जिया. आणि सारखं सारखं हे सॉरी म्हणत जाऊ नका. ना सॉरी ना थँक्यू. आपल्या या पतीपत्नीच्या नात्यात हवंच कशाला हे सॉरी आणि थँक्यू? तिने लटक्या रागात म्हटले खरे, पण तिकडे त्याची छाती आनंदाने रुंदावली. पती पत्नी, साऊंड्स नाईस. त्याचा किंचित मिश्किल स्वर ऐकून गडबडली पण. हां, म्हणजे आता फक्त 25 दिवसच ना लग्नाला. तसे तर पती पत्नी आहोतच ना. बरं, भावी पती पत्नी. त्याचं हसणं थांबेना, आणि हिची शब्द जुळवण्याची धडपड. येस, पती पत्नी तर आहोतच. एक वेळ थँक्स नाही म्हटलं तरी चालेल, बट मला सॉरी म्हणणं तर हवंच. अँड दॅट व्हॉट कॅन आय डू टू मेक इट राईट, तेही. इश, ते अजून लक्षात आहे? ऑफकोर्स. म्हणूनच तर आजच माझ्या पत्नीने माझा राग घालवायला एक प्यार भरा खत लिखा है. आय लाईक दॅट. त्याने सहजच डायरीत जपून ठेवलेलं ते पान हातात घेतलं आणि वाचू लागला. अहो मेहराजी. त्याचा तो भुरळ घालणारा आवाज, आणि इकडे हृदयाची धडधड वाढलीच. पुरे ना, मला माहीत आहे मी काय लिहिलंय. किंचितसे लाजतच अडवले त्याला, आणि कानी पडलं त्याचं खळखळून हसणं. शर्मा गई मेरी मेघा. प्यार करना भी है और छुपाना भी है.
सो फिर ये नोकझोक के बाद सॉरी म्हणणे अँड देन ऐसाही कुछ मीठासा सरप्राईज चालेल मला. ओ, म्हणजे दरवेळी तुम्हाला मनवायला लाडूचा नैवेद्य दाखवायचा का आम्ही? ओठ तिरपे करून घेतलेच. और भी मीठी चीजे हैं. हळूच खोडकर स्वर लागलेला त्याचा, पण ती अनभिज्ञ. ओ अच्छा, म्हणजे पेढा, बर्फी, मालपुआ, रसमलई, गुलाबजाम, मोदक, पुरणपोळी आहेत. खूप स्वीट्स आहेत. दरवेळी वेगळे देऊया हां. ती मिठाईच्या दुकानातून कधी बाहेर पडणार या विचारात तो. हसत कपाळावर बोटं घासली गेलीच. इन सबसे मीठा, बहुत ज्यादा मीठा. आवाजात खट्याळपणा वाढतच होता. आता काय राहिलं? सांगितले की सर्व काही. हां, अति गोड हवे असेल तर आता साखरेचा पाकच बनवा, हवी तेवढी साखर घालून, गोडच गोड. तिचंही ठसक्यातच सांगणं. येस, परफेक्ट. मीठी मीठी चाशनी. मेघा, यू आर माय मीठी चाशनी. गालातच हसत होता आणि तिची बडबड ऐकत होता. तिचं हे बोलणंच त्याच्या दिवसभराच्या धावपळीला निवांतपणा देत होतं. तिच्या किणकिण आवाजासोबतच हळूहळू शांत वाटत होतं. दमून बेडवर पहुडलेल्या त्याचे डोळे कधी मिटले गेले त्याचे त्यालाही कळले नाही. त्याचा न येणारा आवाज, पण एका लयीत चाललेले श्वास जाणवले तिला. झोपले वाटतं माझ्या बडबडीने. स्वतःशीच हसत फोन बंद केलाच. मुलींच्या परीक्षा शनिवारी संपतील. त्यानंतरच लग्नाची तयारी आणि इतर चर्चा करू. परीक्षेच्या मध्ये या दोघींचे लक्ष विचलित नको. मेघानेच मम्मीजी, पापाजी आणि आई बाबांना थोडी विश्रांती घ्या हे सुचवलेले. एक समारंभ संपत नाही तोवर दुसऱ्याचे प्लॅनिंग करण्यास आई आणि मम्मीजी सज्ज. अति उत्साही मातोश्री दोन्हीकडे. मेघाच्या सांगण्याचा फारसा परिणाम झालाच नाही. तिच्या पाठीमागे फोनवर हळूहळू एक एक तयारी सुरू होती. आणि हे दोघे ऑफिसला पोहोचणे आणि ऑफिसमधून निघणे एवढेच काय ते एकत्र घडत होते. बाकी ती तिच्या केबिनमध्ये आणि तो त्याच्या पाठी पुढच्या आठवड्यातील AGMचा तणाव होता, तर तिच्या पाठी हातात घेतलेली 3 प्रोजेक्ट्स. नेक्स्ट 15 दिवस मेघा तुम्हीच मॅनेज करा हे तिला सांगून मीटिंगमध्ये त्याची अनुपस्थिती. ती रिकामी खुर्ची खुणावायची सतत. जाता येता लॉबीत भेटणेही झालेले दुर्मिळच. कॉफी ब्रेकसाठी नो वेळ. पण आता या सर्व धकाधकीतही दुपारचा तो एक मेसेज, अहो जेवून घ्या वेळेवर. तिच्याकडून त्याच्याकडे, येस तुम्हीही. उत्तर त्याच्याकडून तिच्याकडे, भले जेवणाची वेळ पाळली जावो अगर न जावो. हा मेसेज आता दैनंदिनीचा भाग झालेले. कुठल्याही मीटिंगमध्ये, डिस्कशनमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये असू दे, दुपारी 1 वाजताचा तो मेसेज त्याच्या चेहऱ्यावर बारीकसे हसू उमटवून जायचा आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान. तो मेसेज आणि रात्रीचा कॉल, सध्या तरी दोघांना बांधून ठेवणारे हे 2 दुवे. आणि याच धावपळीत, कामाच्या गडबडीत शुक्रवार रात्र उगवलीही. आर्याने आज इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये एक प्रश्न चुकवलाच. थोडा ट्रिकी होता. जियाने व्यवस्थित उत्तर लिहिले, पण आर्या म्हणजे प्रश्न नेहमी सरळ साधा सोप्पा असावा असं हिचं म्हणणं. लँग्वेज आहे ना, मग असे ट्रिकी प्रश्न का विचारतात? ते काय IIT एंट्रन्सचे सायन्स आहे का? उलट मलाच विचारते. ती वैतागून आर्याची तक्रार फोनवर त्याच्याकडे करत होती आणि तो पूर्णपणे गोंधळात. आज इंग्लिश पेपर होता का? आय डोंट नो. हा, जियाला विचारलं पेपर कसा होता. शी सेड ओके. मी इन डिटेल नाही विचारत कधीच. मेघा मे बी हर एक क्वेश्चन आन्सर चेक करतात का? आय थिंक सो. शी हॅज लॉट ऑफ स्टॅमिना अँड मुलींचा अभ्यास हा फेवरेट टॉपिक आहे. तो काहीच उत्तर देईना आणि हिची अजूनच चिडचिड. अहो मी काय म्हणते? हां, IIT एंट्रन्स एक्झाम. येस, इट्स टफ. लक्ष न देता ऐकल्याचे परिणाम. ती सांगते काय आणि हा बोलतो काय, सर्वच असंबद्ध. तुमचं लक्ष नाही ना? काय हे, तुम्ही ना काही सिरियसलीच घेत नाही. आर्याला जरा समजवा ना. नेहमी घाई करते. पेपर टाकून बाहेर येण्याची घाई. आता लवकर पेपर संपवल्यावर काही नोबेल मिळणार आहे का?
तिचा त्रागा संपेना आणि तिकडे याला जुने काहीतरी आठवले आणि हास्याचा गडगडाट. डॅड पण मला असेच ओरडायचे, बट मेघा खूप जास्त टेन्शन घेतात. लीव्ह इट मेघा, इट्स जस्ट वन क्वेश्चन. त्याचा समजावण्याचा प्रयत्न. असे एक एक करूनच आर्याचे पर्सेंटेज कमी होतात, असं कसं चालेल? तिची चिंता काही कमी होईना. मेघा, इनफ. दॅट पेपर इज ओव्हर. तुम्ही टेन्शन घेऊन काहीही होणार नाही. अँड रात्री 12 वाजता मला हे पेपर, मार्क्स, पर्सेंटेज डिस्कस करायचं नाही. आवाजात अचानक जरब. तोही वैतागलेलाच आणि ही चिडीत चूप. देवा, मी जास्तच अभ्यास करते का? राजीवना माझ्याशी निवांत बोलायचे असते आणि मी काहीही विषय घेऊन बसते. तिचं अचानक शांत होणं त्यालाही वाईट वाटलंच. सॉरी, मी जरा जास्तच बोललो. आवाज शक्य तितका सौम्य केला त्याने. नाही, ठीक आहे. दमला आहात ना? झोपा, उद्या बोलू आपण. मेघा, आय नो तुम्ही आर्या आणि जिया दोघींच्या अभ्यासाकडे लक्ष देत आहात. मला बिझी शेड्यूलमधून हे सगळं पॉसिबल नाही. मी आधीही नाही केलेलं. जिया करते स्वतः अभ्यास, सो मला इन डिटेल लक्ष द्यावे लागत नाही. बट आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. बट एक सजेशन आहे, जास्त टेन्शन घेऊ नका प्लीज. प्रामाणिक स्पष्टीकरणासोबत त्याचं हळुवारपणे काळजी करणं मन सुखावलंच. एवढेच उत्तर देऊन ती अजूनही शांतच. बोलणार नाही का माझ्याशी? मिश्किल हसत विचारलेच आणि तीही खुदकन हसलीच. नाही, बोलते ना. उद्या हिंदीचा पेपर आहे ना? तिने बोलायला सुरुवात केलीच आणि त्याने डोळे गच्च मिटले. मेघा, नॉट अगेन. नाही, पेपर विषयी नाही. ते पेपर झाला की मी दोघींना शाळेतून घेऊन घरी येईल. इंटिरियरचं काम सुरू करायचंय असं मम्मीजी म्हणाल्या. गडबडीत वाक्य पूर्ण केलं. ओ, आपल्या बेडरूमचे इंटिरियर? पुन्हा खोडकरपणा जागा झालेलाच. नाही, आपल्या नाही, जिया आर्याच्या बेडरूमचं असं मम्मीजींनी सांगितलं. आपल्या बेडरूमचं ते काही मला माहित नाही. मी अजून पाहिलीच कुठे ना. तिनेही छेडलेच त्याला. नाही माहित का? नो प्रॉब्लेम. उद्या या, आपली बेडरूमही बघा आणि मग चेंजेस दोघे मिळून ठरवू. इज दॅट ओके मेघा? त्याचं हळूवार लाडीकपणे बोलणं. डोळे गच्च मिटत हृदयावर हात स्थिरावलाच तिचा. ओठांना शब्दांचा विसर. ती काहीच बोलणार नाही माहीत होतच त्याला. मेघा, आय विल बी वेटिंग. त्याच्या त्या भुरळ घालणाऱ्या आवाजासोबतच तिने फोन कट केला. उशीला पोटाशी घट्ट कवटाळून हसत होती स्वतःशीच. तो मात्र खुशीत गुणगुणत होता. इश्के दी चाशनी, मीठी मीठी चाशनी. खुद्द मम्मा शाळेत आली आहे हे पाहून चिमण्या नाचत होत्याच. पेपर कसा गेला? यावर गेला मम्मा, गेला पेपर. हे अफलातून उत्तर देत आर्याने गाडीतली सीट पटकावली आणि जियालाही ओढून बसवलेच. मम्मा, डॅड का नाही आले? तक्रारीचा सूर होताच आर्याचा. डॅड घरी वाट बघत आहेत. हलकसं हसतच उत्तर दिलं तिने आणि त्याचा सकाळचा कॉल आठवलाच. राजीव, तुम्हालाही स्कूलला यायचं होतं म्हणे. कॅन्टीनमध्ये भेटूया. चहा घेत आठवणींना उजाळा. पण मग अचानक मीटिंग उगवलीच. तुमचा हिरमोड. मेहराजी, काम लवकर संपवा, मग खूप काही ठरवायचे आहे. आरशात पाहत चेहरा न्याहाळलाच स्वतःचा आणि कार स्टार्ट केली. सिंघानिया स्कूल ते मेहरा विला. ड्रायव्हिंग करत मेघा प्रश्न विचारत होती. आर्या हिंदी प्रश्नोत्तरे कधीच विसरलेली. जिया मात्र विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे देत होती. डॅड, दादाजी, दादीजी, सिम्बा. मेघाने कार पार्क करेपर्यंत आर्या दार उघडून आत धावलीच. तिचा दणदणीत आवाज पूर्ण विलामध्ये घुमला. आ गई मेरी गुडिया. दादाजी दादीजी होतेच लिव्हिंग रूम मध्ये वाट बघत. तिच्या स्वागताला सज्ज अन तोही स्टडीमधून बाहेर आलाच. माय क्वीन विथ माय प्रिन्सेस. मम्मीजी पापाजींच्या पाया पडणाऱ्या मेघाकडे हळूच पाहत आनंदी तोही. पण भेटून बोलून आनंद व्यक्त करणे अशक्यच. क्वीन्सच्या आधी प्रिन्सेस डॅड जवळ.
पेपर मस्त होता, संपवला मी, आता अजून काही नका विचारू. डॅडने काही विचारेपर्यंत हीच सांगून मोकळी आणि तिचे ते दाटसर किंचित कुरळे केस गोंजारत तिला घेऊन बसला तिथेच सोफ्यावर. मेघा मात्र एक हलकासा हसरा कटाक्ष टाकत आत किचनकडे निघाली. मिठाईचे बॉक्स मम्मीजींकडे सोपवतच होती तोवर जियाची हाक, मम्मा आमच्या रूम पासून स्टार्ट करूया. मेघाने होकारार्थी हलवलेली मान. आर्या चल, युनिफॉर्म चेंज कर, खूप कामं आहेत. मोठ्या बहिणीची दुसरी हाक आर्याच्या दिशेने अन दोघीही वर पळाल्याच. जियाच्या रूमचे सामान अगदी पलीकडच्या गेस्टरूम मध्ये हलवण्याचे काम. घरातल्या घरात तिचं शिफ्टिंग, कारण जिया आर्यासाठी आकार घेणारी नवीन रूम. डॅडचं स्वप्न. आर्किटेक्ट प्रधानांच्या ऑफिसमधून आलेल्या ज्युनियर टीमला लीलया सूचना देणारा तो. ती आर्या जियाला मदत करत फक्त ऐकत होती. त्याच्या डोळ्यातील उत्साह, आपल्या लाडक्या चिमण्यांसाठी आरामशीर सुखसोयींनी परिपूर्ण अशी रूम तयार करण्याची एका डॅडची धडपड. कोणती भिंत पाडली जाणार, या भिंतीला मोठे वॉर्डरोब, खिडकीच्या समोर दोघींसाठी ऐसपैस स्टडी टेबल, आटोपशीर बुकशेल्फ, ड्रेसिंग टेबल तसं छोटंसंच जियापुरतं. आर्या आणि नट्टापट्टा यांचा फारसा काहीही संबंध नाही. मम्मा ओरडते म्हणून केसावर कंगवा फिरवणे एवढाच काय तो आरशाचा उपयोग. आर्किटेक्टच्या ज्युनियर ऑफिसर्सना शेजारची गेस्टरूम बघूया असे म्हणत त्याने बाहेर यायचा केलेला इशारा. आणि तेवढ्यात, डॅड हा बेड पण मोठा हवा, मी आर्या आणि मम्मा या छोट्या बेडवर कसे झोपणार. बुकशेल्फ मधून पुस्तकांचा गठ्ठा मम्माकडे सोपवत जियाचा निरागस प्रश्न. या दोघांचीही नजरानजर झालीच. व्हॉट इज दिस मेघा, तुम्ही जिया आर्या एकत्र झोपणार, हे कधी ठरलं. मग आपल्या बेडरूमचं काय. त्याच्या आकसलेल्या भुवयात, बारीक डोळ्यात अगणित प्रश्न होतेच. ती मात्र हसू ओठात दडवून शांत राहण्याच्या प्रयत्नात. राजीव, जियाच्या मनात असं काही आहे मला माहित नव्हतं, प्लीज समजून घ्या, लहान आहे ती. पापणीची हलकीशी उघडमीट, त्याला नजरेनेच समजावण्याचा प्रयत्न. ए जिया, मी इथे नाही झोपणार, मी डॅड जवळ, तू मम्मा जवळ. दारातून आत येणाऱ्या आर्याने ठणकावून सांगितले. ओके, आय डोंट माइंड, माझी मम्मा तुझा डॅड. पुस्तकाचा पुढचा गठ्ठा घेऊन त्या दोघी बाहेर पडल्या. मम्मा आणि डॅडची वाटणी करून त्या दोघी चिवचिवत आनंदी. त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे वाढत चाललेले आणि इतका वेळ अडवून ठेवलेल्या मेघाच्या हास्याने बंद ओठांना विलग केलंच. जियाच्या बेडवर बसत खळखळून हसणारी ती, त्याचा चेहरा आठवत हसत डोळ्यात पाणीही साचले. सहजच दाराकडे नजर गेली. हाताची घडी, दाराच्या त्या चौकटीला टेकून उभा तो, तिच्या हसण्यावर रोखलेले डोळे. ओठांवर घट्ट हात ठेवलाच तिने, तरीही हसण्याचे हुंदके थांबेनाच. मीही इथेच शिफ्ट होतो, सगळेच इथे राहूया. त्याच्या गंभीर आवाजाला बारीकशी हास्याची किनार होतीच. चालेल की, असंही मोठी असणार आहे ही रूम आपल्या चौघांसाठी. आता तर तिचा हसण्यावरचा ताबा पूर्ण सुटलेला, तरीही ते हसरे ओलसर डोळे डाव्या हाताने झाकण्याचा प्रयत्न. साहेब कधी गरजतील याचा काही अंदाज नाही. शेवटी तिचं ते संसर्गजन्य गोड खळखळतं हसू त्याच्या चेहऱ्यापर्यंतही पोहोचलंच आणि तिच्या हास्यात त्याचं हसू मिसळलं. तरीही नाकासमोर मूठ धरत ते लपवण्याचा प्रयत्न. काल पाहिलेल्या आपल्या बेडरूमच्या गोड स्वप्नावर चिमण्यांचा अजब गजब निर्णय. अब आगे क्या होगा, हा प्रश्न दोघांच्याही डोळ्यात. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.